शिक्षा? मम्मा मम्मा बघ दादा काय म्हणतोय. मला मला शिक्षा देणार कायद्याने गुन्हा आहे म्हणतोय. तू मला आता का जेलमध्ये पाठवणार आहे ग? मम्मा मला खूप भीती होती. मला खरंच तिकडे खूप त्रास होत होता मम्मा, खूप त्रास होत होता. माझ्यापासून मूर्ख कुठली. माफी मागायची सोडून स्वतःचाच मुद्दा रेटतेस. परमेश्वरा, कशी मुलगी का दिली तू माझ्या पोटी? हा दिवस बघण्यापेक्षा माझ्या नवऱ्याप्रमाणे तुझ्याकडे निघून आले असते तर बरं झालं असतं. असे संस्कार दिलेत मी तुला. देवी सारख्या सासूवर तू हात उचललास. किती मोठी चूक केली आहेस तू. समोर मला कल्पना आहे की अप्पीच्याकडनं खूप मोठा गुन्हा घडलाय. पण प्लीज मी पदर पसरते. प्लीज तिला माफ कर रे यावेळेला. काय करतेस तू हे? प्लीज. नाही सबर प्लीज. अरे आता थोड्या वेळापूर्वी जीव द्यायला निघाली होते रे ते. थोडी तरी दया दाखव. तिने जीव दिला तर अन्वेषाचं त्या लेकराचं काय होणार? अर्पिता लेक आहे रे या घरची. राजवाड्यांच्या घराची लेक आहे रे. तिला तुरुंगात नाही ना पाठवणार तू. बोलला सोडते आता. समोर हिचा अजिबात विचार करू नको. हिच्या बाळासाठी हिला तुरुंगात पाठवू नको रे. हिच्या बाळाचा अन्वेषाचा तिचा काय दोष आहे तिचा विचार कर ना एकदा. आई तुम्ही तरी सांगा ना समरला. तो तुमचं सगळं ऐकतो. तुमचा शब्द कधी डावलत नाही. तुम्ही एकदा सांगा ना आई. मी असं काही करण्याचा प्रश्नच येत नाही. तिला खूप वेळा माफ केलंय. या वेळेला टोक गाठलाय तिने. आता पिंट्या जो निर्णय घेईल ना तो योग्यच असेल. अरे देवा मी काय करू आता. तुझं आधी रडणं बंद कर. यावेळेस आपल्या हातात काहीही नाही. अर्पिताने तिच्या सासूवरती हात उचललाय आणि त्याचा पुरावा देखील त्यांच्याकडे आहे. त्यांनी जर तक्रार करायची ठरवली तर आपण काहीही करू शकणार नाही. मंदा तोंडावर. बाबा इट्स ओके फाईन. माझ्या इथल्या जबाबदारीचा प्रश्न आहे ना. ठीक आहे फाईन. मी स्नॅक्स ऑर्डर करते ना. स्नॅक्स काय डिनर सुद्धा ऑर्डर करते. आणि मग तुमच्या ज्या काही मीटिंग्स वगैरे करायच्या आहेत ना त्या तुम्ही आरामात करू शकता. लगेच करते. हे असंच असतं. मोठ्या महालात जन्माला आलेल्या मुलींचा ना हाच तोटा असतो. त्यांना ना दिलेली बुद्धी वापरताच येते. ती बुद्धी पण ते तिजोरीमध्ये असं लॉक करून ठेवतात. आई नाही रे बीसी कशाला करायची असते रे? बीसीचा अर्थ काय माहितीये का तुला? कारण महिलांच्या हातामध्ये 4 पैसे खेळावेत, त्यांच्या मुठीमध्ये 4 पैसे राहावेत, पैशाची बचत व्हावी. आणि त्याची मीटिंग असताना ही बाहेरून आणणार सगळं अन्न आणि पैसे उधळणार. हे काय आहे? हे असं उदाहरण ठेवायचं असतं त्यांच्या समोर. आई हो मी खर्च करणार आहे ना. तुम्ही का टेन्शन घेताय? माझी ट्रीट आहे असं समजा ना. काही नको तुझी ट्रीट. तू घरात थांबायचंय. विषय संपला. चुप. प्लीज आज मला टोकू नका. मला आज माझ्या घरी जावं लागेल. माझ्या बहिणीला माझी गरज आहे. मला जावं लागेल. प्लीज जाऊ द्या. आणि आई आम्ही फक्त घरी नाही जाणार आहोत. आम्ही अर्पिता ताईला बाहेर घेऊन जाणार आहोत डिनरसाठी. तिला खूप गरज आहे चांगला वेळ घालवण्याची. प्लीज आई ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे बहिणीच्या त्या क्रायसिसच्या नावावर तुम्हाला बाहेर फिरायला जायचंय तर वा वा वा. ओह गॉड. बस झाली आता तुमची सगळी थेर. बस झाली. प्लीज बायका तर येणार आहेत ना तर बस भजी तळायला घे आणि बाहेरून काही मागवायचं नाही. मी आधीच सांगते. आई मी आधीच सांगितलंय मला जमणार नाहीये. काय 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 समजते कोण ही स्वतःला? कोण समजते? कोण तू समजते स्वतःला? आई तुम्हाला कळत का नाहीये? मला खरंच आता घरी जायची गरज आहे. आई हा इगो इश्यू नाहीये. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. माझ्या बहिणीला माझी गरज आहे. आय हॅव टू गो देअर. आणि मी करते ना ऑर्डर. आई हे बघा मी भजी काय मी छान हेल्दी काहीतरी ऑर्डर करते. तुम्ही म्हणाल तिथून ऑर्डर करते. ओके
अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? बायका येणार आहे, त्यांच्या समोर माझी सून मला काम करायला हवी. निदान आजच्या दिवस तरी लाज राख माझी. मंदाताई, ओ मंदाताई, येऊ का? अरे या तुमचीच वाट बघत होते. आल्या का सगळ्या? या चला या. अधीरा बाळा, पाहुण्यांसाठी पाणी आण. हा चल. काय हो, चुकीच्या वेळी आलो की काय आम्ही? सुनेशी भांडण झाले की काय? हे बघा, अधीरा ऐक, आता शांत हो प्लीज. हे बघ ना, आपण करूयात. हवं तर मी तुला आता मदत करतो, पण प्लीज आता शांत हो. अधीरा तू शांत हो. या ताई, काय तुम्ही अगदी नवीन असल्यासारख्या करता. बसा या ताई, या बस. अधीरा, पाणी घेऊन ये ग बाळा लवकर. एक सेकंड थांब. अधीरा ये इकडे. बघा रोहन पण मदत करतो आमचा. मीच सांगून ठेवले त्याला मदत करायची आपल्या बायकोला, बरोबर आहे ना? आई तुम्ही घ्या, पाणी घ्या, मी आलेच. हा जरा थांब रे. हा आले. हा मम्मा बोल. काय ग, काय चाललंय काय तिकडे? त्या अर्पिताच्या आणि तिच्या नवऱ्याचं भांडण मिटलं का ग? गे इथे आहे ना, नुसती ती अधीरा जाती आपली इथे तिकडे सारखी यायला बघते. मी सारखं तिला थोपून धरलंय. म्हटलं कशाला तिला पाठवायचं उगीच. काय झालं सांग जरा, तिकडचं काय आहे सांग जरा. ते ना भांडण मिटलं नाहीये, उलट अजून वाढलंय. काय बोलतेस? ते समर जिजूंनी ना अर्पिताताईंना खूप जोराची स्लॅप केली. शाबास. का मम्मा, तुझा ना विश्वास बसणार नाही. अर्पिताताई नाही का आपल्याला सांगायची की तिचा खूप छळ होतोय सासरी वगैरे? ऍक्च्युली ना असं काहीच नाहीये, सगळं उलट आहे. म्हणजे तीच छळ करायची तिच्या सासरकडच्यांचा. काय म्हणजे काय केलं काय तिने? काय केलं काय? तिने ना तिच्या सासूचा हात सुद्धा पिरगळला. ते ना वण दाखवत होते आम्हाला. अरे देवा, माझ्या कर्मा, काय सांगतेस काय? बरं नंतर बोलते. ठेवते हा मम्मा, बाय बाय. ताजी बातमी. रोज थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी आज हेल्प केली नसती ना, तर नेहमीप्रमाणे खूप मोठी भांडणं झाली असती. ऐका, ताजी बातमी आहे, ताजी बातमी. ज्या बहिणीसाठी एवढी धावत जाऊन तिला सपोर्ट करणार होतीस ना, हे सगळं सोडून तिनं काय दिवे लावलेत माहित आहे का? सासू सासऱ्यांना छळते. हिची बहीण अर्पिता सासूला मारलं.